नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आजचा दिवस काही जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा आहे. राज्यावर पुन्हा एकदा आसमानी संकट घोंघावत असून हवामान विभागाने ताजा इशारा देण्यात आलेला आहे. तरी संपूर्ण आपण बातमी आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. फक्त तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील 3 तासात दुपारी 12 ते 3 या वेळात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात वादळ पावसाचा इशारा, जाणून घेऊया संपूर्ण बातमी. मित्रांनो, आपण आता तांत्रिक बाजू समजून घेऊया. हवामान खात्याने आज 24 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला. सॅटेलाइटच्या ताज्या फोटोनुसार अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढला आहे. दुसरीकडे उत्तर भारतातून येणारे थंड वारे आणि महाराष्ट्रातील वाढलेले तापमान यांचा संगम झाल्यामुळे वातावरणीय मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळेच राज्यांच्या अंतर्गत भागात म्हणजेच मध्य महाराष्ट्र व मराठवाडा येथे वादळी ढगांची निर्मिती झाली आहे. हे ढग इतके दाट आहेत की यामुळे अचानक काळोख होऊन मुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आला. दुपारी 12 ते 3 या काळात सूर्याची उष्णता जास्त असल्यामुळे जमिनीवरून वर जाणारी हवा या ढगांना अधिक शक्ती देत आहे, ज्यामुळे गारपिटीचा धोका दुपारी सर्वाधिक असतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का? तर बघा, मध्य महाराष्ट्रातील आपण जिल्हे पाहिले तर पुणे, नगर, सातारा व सोलापूर या पट्ट्यात काही जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. मराठवाड्यातील जिल्हे पाहिले तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व धाराशिव येथे विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा हा देण्यात आला आहे. विदर्भ व खानदेशमध्ये पाहिलं तर नाशिक, जळगाव, धुळे व विदर्भातील नागपूर, अमरावती पट्ट्यातही स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन पाऊस पडू शकतो आणि यावेळी वारे ताशी 40 ते 50 किलोमीटर वाहू शकतात. विजा चमकत असताना मोबाईल फोनचा वापर करणे टाळा किंवा स्विच ऑफ करा. धातूंच्या वस्तूंपासून लांब राहा आणि मोठ्या झाडांचा आश्रय घेऊ नका. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत हवामान अंदाजाचे अनुसरण करा. ही होती आजची अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद.